मंडळी नमस्कार। मंडळी मी आज बनवतोय एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आणि एकदम मसालेदार असे बटाटा समोसा। आणि मंडळी त्याचबरोबर एक लाल वाली चटणी पण बनवणार आहे जी एकदम आंबट गोड आणि एकदम चटपटीत असणार आहे। मंडळी तुम्हाला माहितीच असेल एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत समोसा बरोबर एकदम चटपटीत अशी लाल वाली चटणी एकदम भारी लागते मंडळी। आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर करणार आहे तुमच्या बरोबर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल हलवाई वाले एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत समोसा कसे बनवतात ते। चला तर मंडळी मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी समोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका भांड्यामध्ये 3 वाटी मैदा घेतो। आता या मैद्यामध्ये अर्धा चमचा अजवाइन टाकून घेतो। अजवाइन टाकत असताना अशा प्रकारे हातामध्ये घासून टाकतो म्हणजे अजवाइनचा एक चांगला वास पिठामध्ये ॲड होईल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतो म्हणजे एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा। आता यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतो। या तेलामुळे समोसे एकदम खुसखुशीत बनतात। तेल टाकून झाले की या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे तेल आणि मैद्याचं जे पीठ असतं ते एकदम एकजीव झालं पाहिजे। एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी हे बघा एक 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं ना मैद्याचं पीठ आणि तेल एकदम चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातो आणि जेव्हा आपण मुठीमध्ये असे लाडू वळतो तेव्हा चांगलं घट्ट असं लाडू वळला जातो। तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी आता हे जे पीठ आहे चांगल्या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आणि एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे। पाणी टाकताना एकदम थोडं थोडं करून टाकायचं आहे। हे बघा मंडळी अशा प्रकारे पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। जर तुम्ही एकदम पातळ असं जर पीठ मळून घेतलं तर तुमचे जे समोसे असतात ते खुसखुशीत नाही बनणार, समोसे मऊ पडतात त्यामुळे। तर एकदम घट्ट असं अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। मंडळी आता इथं आपण थोडासा मसाला कुटून घेणार आहोत, थोडासा दाणेदार कुटून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा धने घेतलेले आहे, 1 चमचा सोप घेतलेले। आता यामध्ये थोडेसे काळी मिरी घेतलेले आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरा घेतलेले। आता हे सगळे मसाले थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे। खलबत्त्यामध्ये कुटण्यापेक्षा तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल पण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। मंडळी हा जो जाडसर कुटलेला मसाला असतो ना तो एक तर आपण समोश्यामध्ये जे सारण भरत असतो बटाट्याचं सारण त्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडासा मसाला आपण लाल चटणी जी बनवतो समोसेसाठी त्यामध्ये टाकणार आहोत। लाल चटणी म्हणजे गोड आणि आंबट जी चटणी असती त्यामध्ये टाकणार आहोत, त्याच्यासाठी आपण हे कुटून घेणार आहोत। हे बघा मंडळी अशा प्रकारे थोडंसं जाडसर असा मसाला मी इथं कुटून घेतलेला आहे, तर तुम्हाला पण अशाच प्रकारे कुटून घ्यायचं आहे। मंडळी आता मी इथं बटाट्याचा मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी इथं एक पॅन गरम करून घेतलेले आहे आणि त्या गरम पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतो। तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे। आता पाव चमचा जिरा टाकून घ्यायचं आहे, पाव चमचा मोहरी टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडेसे कढीपत्ते टाकून घेतो। कढीपत्ता टाकत असताना कढीपत्त्याचे तुकडे करून टाका। आता यामध्ये 1 चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची। आता यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचा बारीक कट केलेला आलं टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर एक अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। मंडळी आता यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे। मी इथं 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटा टाकत असताना अशा प्रकारे हाताने फोडून टाका म्हणजे मिक्स करायला सोपं जाईल। आता सगळा बटाटा टाकून झाला की मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि 1-1.5 मिनिटासाठी चांगलं परतून घ्या। आता यामध्ये मी मगाशी कुटून घेतलेला मसाला टाकून घेतो। या मसाल्यामधला 1 चमचा मी मसाला लाल चटणीसाठी काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा सगळा इथं टाकून घेतोय। आता या मसाल्याबरोबर थोडासा लाल मिरचीचा पावडर टाकून घेतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय, अर्धा चमचा किंवा पाव चमचा। आणि आता सगळ्यात शेवटी अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतो। आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1-1.5 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे हे शिजवून घेतो मसाला मिक्स करून झाल्यानंतर आणि त्यानंतर हा जो मसाला आहे थंड करायला ठेवायचा आहे। तर मंडळी अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने समोस्यामध्ये जो मसाला भरला जातो बटाट्याचा मसाला तो रेडी झालेला आहे। तर मंडळी मगाशी जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्या पिठाचं मी आता छोटे छोटे गोळे करून घेतो म्हणजे या संपूर्ण पिठामधून 4 गोळे इथे रेडी होतील आणि एक समान असे गोळे तयार करून घेतो। हे बघा मंडळी अशा प्रकारे इथं 4 गोळे मी पिठाचे करून घेतलेले। आता मंडळी मी एक एक करून लाटून घेतो।
हे बघा मंडळी, अशा प्रकारे समोसासाठी जे पान लागतं ते चांगल्या प्रकारे लाटून घेतलेले आहे. लाटून घेत असताना थोडासा आयताकृती लाटून घेतलेलं आहे. मंडळी, आता आयताकृती लाटून घेतलेलं जे पान आहे अशा प्रकारे सेंटरमध्ये कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने. अशाच प्रकारे सगळी पानं लाटून घ्यायची आणि सेंटरमध्ये कट करून घ्यायची. आता मंडळी, सगळी पानं लाटून आणि कट करून झाल्यानंतर एक पान घ्यायचं आहे कट केलेला आणि चारी बाजूनी त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. मंडळी, पाणी लावून झालं ना अशा प्रकारे मधोमध त्याला फोल्ड करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे चिटकवून घ्यायचा आणि त्याचा कोन तयार करून घ्यायचा. आणि मंडळी, चिटकवत असताना चांगल्या प्रकारे चिटकवून घ्या, कारण तेलामध्ये तळत असताना समोसा फुटला नाही पाहिजे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे मी इथं कोन तयार करून घेतलेले आहे आणि आता या कोनमध्ये मी मसाला भरून घेतो, बटाट्याचा मसाला. मंडळी, मसाला भरून झालेले आहे. आता आपण अशा प्रकारे फोल्ड करून समोस्याचे जे कडा आहेत चांगल्या प्रकारे चिटकवून घेऊया. आणि मंडळी, लक्षात ठेवा, जेव्हा पण कडा तुम्ही चिटकवत असता चांगल्या प्रकारे दाबून चांगल्या कडा चिटकवून घ्या. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपला सगळ्यात पहिला समोसा रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे पण समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. मंडळी, इथं मी समोसा तळून घेण्यासाठी तेल मीडियम गरम करून घेतो. मंडळी, इथं मी तेल गरम करायला ठेवून ऑलमोस्ट 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता तेल मीडियम गरम झालेले आहे. आता यामध्ये जेवढे समोसे कढईमध्ये बसतात तेवढे सोडून चांगल्या प्रकारे एकदम कुरकुरीत आणि सोनेरी कलर येईपर्यंत समोसा तळून घेऊया. हे बघा मंडळी, समोसा तळायला ठेवून ऑलमोस्ट 10 मिनिट झालेले आहेत. समोसा तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवा आणि चांगल्या प्रकारे समोसे जे आहेत एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगलं तळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे एकदम सोनेरी कलर आलेले समोस्यांना अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. आणि मंडळी, अशाच प्रकारे बाकीचे पण समोसे चांगल्या प्रकारे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मंडळी, आता आपले समोसे गरमागरम रेडी झालेले आहेत. आता आपण चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी एका दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतो. आता यामध्ये थोडासा हिंगाची पावडर टाकून घेतो. आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरचीचा पावडर टाकून घेतो. ही जी लाल मिरचीची पावडर आहे बॅडगी मिरचीची पावडर आहे. याच्यामुळे चटणीला कलर चांगला येतो, त्यामुळे टाकलेले आहे याच्यामध्ये. आता मिरची पावडर टाकून झाल्यानंतर तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये मिरची पावडर आणि हिंग चांगल्या प्रकारे परतून घेतलं की आता त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आता लाल मिरचीची पावडर चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे उकळून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे. आता मंडळी, या उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायचे, म्हणजे 2 वाटी पाण्यासाठी 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे. मंडळी, आता मी यामध्ये चिंचेचं पेस्ट टाकून घेतो. ऑलरेडी आम्ही घरामध्ये बनवून ठेवलं होतं ते पेस्ट. 2 चमचे यामध्ये टाकून घेतो. जर तुमच्याकडं रेडीमेड पेस्ट बनवून ठेवलेली नसेल तर तुम्ही चिंच भिजत ठेवून त्याचं पाणी पण यूज करू शकता. हे जे चिंच असतं ते चटणीचा आंबट किती पाहिजे त्याच्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये टाकून घेऊ शकता. आता हे साखर आणि चिंच जी टाकून घेतलेले चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चिंच आणि साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं की आता एक 5 मिनिट चांगल्या प्रकारे याला उकळून घ्यायचं आहे. जेवढा टाईम तुम्ही याला उकळून घ्याल तेवढीच चटणी तुमची घट्ट होत राहते. तर त्यामुळे एकदम गॅस जो आहे मीडियमवरती ठेवायचा आणि चटणीला उकळून घ्यायची. मंडळी, चटणीला 5 मिनिट झालेले आहेत, उकळून घेतोय. आता यामध्ये कुटून घेतलेला जो मसाला होता यामध्ये 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. आता हा मसाला टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे चटणीला उकळून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे इथं मी 10-1 मिनिट परत चटणीला उकळून घेतलेले आहे. आता चटणी थोडीशी घट्ट व्हायला स्टार्ट झालेली आहे. जेवढं घट्ट तुम्हाला चटणी पाहिजे आहे तोपर्यंत तुम्हाला उकळून घ्यावं लागेल. आणि दुसरी एक गोष्ट अशी मंडळी, जेव्हा चटणी गरम असते तेव्हा ती पातळ वाटते आणि जेव्हा चटणी तुम्ही थंड करून घ्याल तेव्हा एकदम घट्ट होते. म्हणजे जेव्हा गरम असताना जेवढी पातळ असती त्याच्या डबल थंड झाल्यानंतर घट्ट होते. तर मंडळी, तुम्ही तुमच्या हिशेबाने चटणी घट्ट किंवा पातळ करू शकता. त्याच्या हिशेबानं तुम्ही चटणी उकळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने लालवाली चटणी म्हणजे गोड आणि आंबट चटणी रेडी झालेली आहे. हे बघा मंडळी, मगाशी आपण जी गोड आणि आंबट चटणी तयार केली गरम असताना एकदम पातळ वाटायची. आता थंड झाल्यानंतर बघा किती घट्ट झालेले. आणि जर समजा थंड झाल्यानंतर पण एकदम पातळ झालेली आहे तुमची चटणी तर मग त्याला परत तुम्ही उकळून घेऊ शकता आणि थोडंसं घट्ट करून घेऊ शकता. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपले समोसे रेडी झालेले आहेत. आणि त्याचबरोबर गोड आणि आंबट चटणी पण लालवाली तयार केलेली आहे.
ती पण एकदम टेस्टी झालेली आहे। समोसे पण एकदम टेस्टी झालेले आहेत। मग काय मंडळी, बघितलात ना संपूर्ण व्हिडिओ? एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि मसालेदार असे समोसे कसे बनवायचे ते, आणि त्याचबरोबर एकदम चटपटीत आणि आंबट गोड असा लाल चटणी। मंडळी, हे दोन्ही बनवणं एकदम सोपं आहे, तुम्ही आता बघितलेलं असाल। सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। मग मंडळी, तुम्ही पण एकदम कुरकुरीत असे समोसे आणि त्याचबरोबर लालवाली चटणी नक्की ट्राय करा आणि माझ्याबरोबर तुमचा फीडबॅक शेअर करा व्हिडिओच्या खाली कमेंट करून। चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार।